काही जणींचं कसं असतं की आपलं दुःख कोणासोबत शेअर करायचं नसतं. सो जर ते एका डायरीमध्ये आपण लिहून काढलं तर आपलं मन पण हलकं होतं आणि इन्स्टंट त्याचा रिझल्ट त्यांना मिळू शकतो. हा खरोखर एक चांगला ऑप्शन आहे बिलकुल. आपलं शेअरिंग करण्यासाठी. आता हे झालं हाऊसवाईफबद्दल आपण बोललो, पण ज्या वर्किंग वुमन आहेत, सुरुवातीला आपण कंपॅरिझनबद्दल बोललो. सो त्यांना त्यांचं लाईफ पण तेवढंच डिफिकल्ट आहे, कारण का फक्त ऑफिसमध्ये जाणं म्हणजे एक फ्रीडम नाही आहे, तर ऑफिसला जाण्यासाठी वेगळा स्ट्रगल, ऑफिसमध्ये गेल्यानंतर वेगळा स्ट्रगल, जे काही ऑफिसमध्ये सुरू असतं, कोण काय बोललं किंवा काय, तो अलग लेवलचा स्ट्रगल, आणि ते करून परत घरी जाऊन घरचं बघणं, तो वेगळा स्ट्रगल. सो एकंदरीत, आणि तिला सुपर वुमन व्हायचं असतं. सो एकंदरीत हे मॅनेज करताना सुद्धा तिच्या मानसिक हेल्थवर किती परिणाम होत असेल, आणि तिने कसं स्वतःला समजवावं की प्रत्येक वेळी मला परफेक्ट होण्याची गरज नाही आहे. अगदी बरोबर. सुपर वुमन सिंड्रोम जर मी बघितलं, मुंबईसारख्या शहरात आपण आता बसून बोलतोय, मुंबई, पुणे, हे मेट्रोजमध्ये वर्किंग वुमनचं प्रमाण जास्त आहे. असं नाही की छोट्या सिटीजमध्ये नाही, पण इकडे जरा प्रमाण जास्त आहे. आणि इथे असं आहे की ट्रॅव्हल पण जास्त आहे. बरोबर. तर सुपर वुमन सिंड्रोम असा कुठला मेडिकल सिंड्रोम नाही, पण मी त्याला सुपर वुमन सिंड्रोम म्हणतो. हे मला वाटतं वर्किंग वुमनमध्ये असलेला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामध्ये त्यांची एक चुकीची समज असते. जसं तुम्ही सांगताय की मला प्रत्येक ॲव्हेन्यूमध्ये प्रत्येक गोष्टीत अव्वल राहायचं आहे. ते असं झालं की विराट कोहलीला वाटतंय किंवा सचिन तेंडुलकरला वाटतंय की मी अव्वल दर्जाचा बॅट्समन तर आहे. आता विराट कोहली नंबर 1 बॅट्समन आहे जगातला. सचिन तेंडुलकर जेव्हा होते तेव्हा ते नंबर 1 बॅट्समन होते जगातले. पण सचिन म्हणेल की नाही 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 नाही, मी नंबर 1 बॉलर पण असला पाहिजे, मी नंबर 1 बॅट्समन पण असला पाहिजे, मी नंबर 1 फिल्डर पण असला पाहिजे, मी नंबर 1 कीपर पण असलं पाहिजे, मी जेव्हा कोच होईल मी नंबर 1 कोच पण असलं पाहिजे, मी जेव्हा कॉमेंटेटर होईल मी नंबर 1 कॉमेंटेटर पण झालं पाहिजे. आणि हे झालंच पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे. झालं तर उत्तम, नाही झालं तर काही हरकत नाही, इथपर्यंतही ठीक आहे. पण हे असं झालंच पाहिजे. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. हे जे एक प्रकार वर्किंग वुमनमध्ये, बहुतांश वर्किंग वुमनमध्ये आपण बघतो की सकाळी 6ला उठायचंच आहे आणि त्याच्या अगोदर नाश्ता तयार करायचंच आहे, आणि तो नाश्ता पण 4 कोर्स मील तयार करायचा आहे, किंवा नाश्ता पण चांगलाच झाला पाहिजे. मग ऑफिसमध्ये पण टाईमवरच पोहोचलं पाहिजे. तिथे पण प्रामाणिकपणे वेगळं आणि अतिप्रामाणिकपणे सगळं झालंच पाहिजे व्यवस्थित, जसं माझी अपेक्षा किंवा जशी ऑफिसची अपेक्षा आहे. त्याच्यानंतर घरी येऊन मुलांचा अभ्यास घ्यायचंच आहे, हे करायचंच आहे. त्याच्यात जो ॲड करतो ना आपण, करायचं आहे इथपर्यंत उत्तम आहे, केलं पण पाहिजे. पण हे झालंच पाहिजे, हे कंपल्शन ॲड होतं त्याच्यात. याच्यात एक फोर्स ॲड होतो. हे जेव्हा ॲड होतो तेव्हा त्यांचं मानसिक खच्चीकरण खूप जास्ती पातळीवर होतो. आणि ते जे आहे, झालं तर उत्तम, नाही तर काही हरकत नाही, ही एक जी भावना आहे, हे निर्माण करणं गरजेचं आहे. याला मी म्हणतो लेटिंग गो, द प्रोसेस ऑफ लेटिंग गो. की बाबा 10 गोष्टी माझ्या अपेक्षित आहे, त्या 10 पैकी जर मी 5-6 व्यवस्थितपणे केल्या तर मी एक सुपर वुमन ऑलरेडी आहे, असं स्वतःला सांगणं गरजेचं आहे. परत ते कोणी सांगण्यासाठी येणार सांगता येत नाही. कदाचित घरचे चांगले ते सांगतील, नाही सांगणार. पण तुम्ही स्वतःला सांगा की प्रत्येक गोष्टीत अव्वल येण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट मी करते आणि ठीकठाक प्रकारे करते, ह्याचाच अर्थ मी अव्वल आहे. अव्वलचं डेफिनेशन, सुपर वुमनचं डेफिनेशन बदलणं गरजेचं आहे. परिभाषा बदलणं गरजेचं आहे. की जर तुम्ही इतके काम करू शकता, ती म्हणजेच खूप मोठी गोष्ट आहे, असं जर आपण बघायला लागलो स्वतःला, तर मला वाटतं की जे थोडंसं वर खाली होऊन जातं, जे प्रत्येकाकडून होतं आणि जे होणारच आहे, इम्पॉसिबल आहे की सगळ्या गोष्टीत तुम्ही नंबर 1 राहणार, ते तुम्हाला तितकं पिंच होणार नाही, ते तुम्हाला तितकं त्रासदायक राहणार नाही. नाही तर काय होऊन जातं, 100 पैकी 99 गोष्टी बरोबर केल्या आणि एक रात्रीचं जेवण बरोबर नाही झालं, तर त्या एका गोष्टीला घ्यायचं, मनावर घेऊन बसायचं आणि मग अशा कन्क्लुजनवर यायचं की मी आई म्हणून एकदमच फेलियर आहे. असे आमच्याकडे पेशंट्स येतात, ज्यांना वाटायला लागतं की मी आई म्हणून फेलियर आहे किंवा करिअरमध्ये फेलियर आहे. इतके मोठे भारी भरकम शब्द, फेलियर सारखे, मी काही कामाची नाही, अशा प्रकारचे जे धारणा आहे ते स्वतः तुम्ही पाळू नका. जर तुम्ही इतके काम आहे ते सगळे करतायत, ठीकठाक प्रकारे करतायत, तर तुम्ही ऑलरेडी खूप चांगल्या लेवलवर आहेत, असं स्वतःला रोज तुम्ही ॲफर्मेशन द्या. स्वतःला 10 वेळेस असं तुम्ही मिररच्या समोर बसून सांगा. हे आम्ही खूपदा सांगतो. ॲफर्मेशन म्हणजे स्वतःला आपण कमांड देतो एका प्रकारे, स्वतःला आपण एका प्रकारे उपदेश देतो की मी चांगली आहे. काय करू शकतो आपण, मी चांगली आहे, मी माझ्या घरच्यांचं बघते, मी माझं ऑफिस वर्क बघते,
मी सगळ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी माझ्याने जे काय होईल ते मी करते, हे रोज, आणि त्यामुळे मी एक ॲडिक्वेट आणि चांगली गृहिणी आणि वर्किंग लेडी आहे असं सांगणं रोज मिररच्या समोर बघून 10 वेळेस जर आपण केलं, कोणीही केलं, तर सेल्फ डाऊट, स्वतःवर जे म्हणतो सेल्फ एस्टीम स्वतःची कमी होणे, किंवा बाहेरून जे आपल्याला एक अपेक्षित प्रशंसा असते ती जरी नाही भेटली तरी तुम्ही चांगलं असू शकता. अजून एक गोष्ट जे महिलांमध्ये मला वाटतं खूप मिसिंग आहे ते म्हणजे सेल्फ एस्टीम आणि सेल्फ व्हॅलिडेशन. म्हणजे स्वतः आपण काय आहे ते स्वतःला सांगणे. आता समजा ही जी बॉटल आहे, हे बॉटल फुल आहे, हे बॉटल म्हणजे तुमचं सेल्फ एस्टीम आहे, म्हणजे तुमचं आत्मसन्मान किंवा तुम्ही स्वतःकडे कसं बघता ते आहे. ही बॉटल आता फुल आहे. आता आम्ही सांगतो की ही बॉटल जर फुल आहे, 90% लेडीजचा प्रॉब्लेम काय होऊन जातं की हे फुल करण्याची पद्धत त्यांची काय असते की हे पाण्याची बॉटल फुल झाली पाहिजे, पण ते फुल करण्यासाठी पूर्ण पाणी बाहेरून आलं पाहिजे. म्हणजे माझ्या नवऱ्याने माझी प्रशंसा केली पाहिजे, माझ्या सासरवाडीच्या लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे, माझ्या मुलांनी म्हटलं पाहिजे मम्मी आय लव्ह यू, मम्मी यू आर द बेस्ट, माझ्या घरच्यांनी म्हटलं पाहिजे की तू किती छान आहे, तेव्हा हे पूर्ण भरणार. हे आपल्याला चेंज करायला लागेल. आम्ही म्हणतो एक रेशो असतो 3:1. तर हे 100% जर पाणी याच्यात आहे म्हणजे 100% तुमचं सेल्फ एस्टीम आहे, याच्यातलं 3/4 भाग हा आतून आला पाहिजे आणि 1/4 बाहेरून तुम्ही घ्या. तर घरच्यांचं काय म्हणणं आहे, ऑफिसच्यांचं काय म्हणणं आहे, त्याच्यावरून तुमच्यावर परिणाम होणारच आहे. बरोबर. पण ते 1/4 पेक्षा जास्ती नाही झालं पाहिजे. 3/4 तुमचं आतून पाहिजे. बहुतांश महिलांचं 1/4 आतून असतं आणि 3/4 बाहेरून असतं. आणि त्यामुळे जेव्हा आपण काही चांगलं काम करतोय पण त्याला योग्य प्रतिसाद भेटत नाहीये, तेव्हा चांगलं करून सुद्धा आपल्याला चांगलं वाटत नाही. का? कारण हे फुल असलं तर तुम्ही हॅपी राहणार. आता हे फुल करण्याचं तुमचं रेशो काय? स्वतःकडून 1/4, बाहेरून 3/4. बाहेरून भेटत नाहीये, काम तुम्ही किती करा पण तुम्हाला ROI भेटत नाहीये, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट भेटत नाहीये. बाहेरून तुम्हाला 1/4च भेटतं, आतून 1/4च आहे, तर तुम्हाला एम्प्टीनेस वाटेल. पण तेच हळूहळू आपण रिप्लेस केलं की 3/4 मला आतून भेटायला पाहिजे, तर तुम्ही चांगलं काम केलं ऑफिसमध्ये, मग त्याच्यानंतर बॉस काय म्हटले तुम्हाला काही त्याच्याशी खूप फरक पडणार नाही. तुम्ही चांगलं तुमच्या मुलांची काळजी घेतली, त्याच्यानंतर तो फर्स्ट आला की तो 10th आला, त्याच्याने तुम्हाला फरक पडेल पण खूप फरक पडणार नाही. इतकं फरक पडणार नाही की तुम्ही स्वतःच्या आयडेंटिटीला, स्वतःच्या अस्तित्वाला क्वेश्चन नाही करा.